Hello all, welcome to my channel. Today we are going to solve problem set 13. आता प्रॉब्लेम सेट 13 मध्ये मिक्स प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम आहेत. मिक्स प्रॉब्लेम्स म्हणजे काय, ज्याच्यात ॲडिशन पण आहे आणि सबट्रॅक्शन पण आहे, म्हणजे दोन्ही त्याच्यात आहे असे प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहे. तर हा पहिला प्रॉब्लेम बघा, इथे वर्कबुकमध्ये सॉल्व करून दिला, तो आपण बघूयात. द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड 23,078 ट्रीज ऑफ खैर, 19,476 of bheda, besides 3 of the several other kinds. If the department planted 50,000 trees altogether, how many trees were neither of khair nor of bheda? आता इथे बघा, टोटल ट्री प्लांटेशन किती झालं आहे 50,000 ट्रीजचं. त्याच्यातले खैरचे ट्री किती आहेत 23,078 आणि बेहडाचे किती आहेत 19,476. म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागेल, ह्या दोन्हीची मिळून आधी ॲडिशन करायला लागेल, म्हणजे हे दोन्ही मिळून किती आहेत ते कळेल. आणि मग आपल्याला 50,000मधनं हे दोन्हीची ॲडिशन जी मायनस केली आपण, तर उरलेले बाकीचे ट्रीज किती प्लांट केले, सेव्हरल ऑफ अदर काइंड्स, म्हणजे अदर काइंड्स ट्री किती प्लांट केले आहेत ते आपल्याला मिळेल. तर इथे बघा, नंबर ऑफ खैर ट्रीज प्लांटेड बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट इज 23,078 and number of bheda trees planted by forest department is 19,476. सो ह्याची ॲडिशन केल्यावर हे आन्सर येतं आहे. त्याच्यानंतर पुढे ह्याची ॲडिशन केल्यावर जेव्हा हे आन्सर आलं, तर ट्री प्लांटेड टोटल किती आहेत 50,000. सो 50,000 मायनस आपल्याला काय करायला लागणार आहे 42,000, म्हणजे आपल्याला अदर ट्रीज कुठले कुठले प्लांट केले, किती प्लांट केले ते आपल्याला कळेल. सो ट्रीज प्लांटेड बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट विच वेर नायदर ऑफ खैर नॉर ऑफ बेहडा. सो टोटल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड किती 50,000. टोटल नंबर ऑफ खैर अँड बेहडा प्लांटेड हे दोन्ही मिळून किती आहेत 42,554. सो हे जेव्हा सबट्रॅक्शन करून जेव्हा हे आन्सर येतं 7,004, हे कुठले आहेत, हे अदर काइंड आहेत, म्हणजे हे दोन्ही मिळून वेगळे ट्रीज जे कुठले प्लांट केलेत ते किती आहेत 7,446. तर हे तुम्ही व्हिडिओ हवं तर पॉज करून इथे लिहून घेऊ शकता आन्सर याचं. आपण सेकंड प्रॉब्लेम बघूयात. अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 37,04,926. If this includes 11,24,069 men and 10,96,478 women, what is the number of children in the city? म्हणजे टोटल पॉप्युलेशन बघा किती आहे सिटीचं 37 लाख आहे, हे पुढे एक्सेट्रा. ठीक आहे, मेनचं एवढं आहे, वुमनचं एवढं आहे, आणि आता उरलेले काय आहे त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स आहेत पॉप्युलेशन. सो आपल्याला काय करायला लागेल, पहिले 11,000 10,000 म्हणजे मेन आणि वुमनचे ते ॲडिशन करायला लागेल, आणि त्याच्यातनं 37 लाखमधनं ह्या दोघांची ॲडिशन मायनस केली की आपल्याला काय मिळणार आहे, चिल्ड्रनची संख्या मिळणार आहे. चला आता ते आपण सॉल्व करून घेऊयात. तुम्ही लिहून घ्या आधी. आता आपण पहिले ॲडिशन करून घेऊयात. सो ॲडिशनमध्ये काय येणार आहे, मेन आणि वुमन 11,24,000, इथे लिहून घ्या मेन, प्लस वुमन 10,96,478, हे आहे वुमेन. आता हे ॲडिशन करूयात. 9 + 8 इज 17, कॅरी ओव्हरला गेला 1. 6 + 7 इज किती आहे 13, + 1 14, इथे परत 1 गेला. 4 + 1 इज 5, 4 + 6 इज 6 + 4 इज 10, सो इथे 0, इथे 1. 9 + 1 इज 10 + 2 इज 12, अगेन कॅरी ओव्हरला 1. 1 + 1 इज 2 अँड 1 + 1 इज 2. म्हणजे बघा, हे टोटल ऑफ मेन आणि वुमन किती आलेलं आहे, टोटल ऑफ मेन अँड वुमेन किती आलेलं आहे 22,20,547. आता आपल्याला टोटल संख्या किती माहिती आहे सिटीची 37 लाख एवढी आहे, 4,926. त्याच्यातनं आपल्याला काय करायचं आहे, मायनस मेन आणि वुमनची आलेली टोटल आपल्याला मायनस करायची, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, चिल्ड्रनची संख्या मिळणार आहे. सो हे मायनस करूयात आपण इथे. 37,04,926 मायनस 22,20,547. सो इथे तुम्ही काय लिहायचं आहे, टोटल काय आहे, हे पॉप्युलेशन आहे सिटीचं, आणि हे काय आहे मेन अँड वुमेन. आता आपण सबट्रॅक्शन करून घेऊयात. 6 - 7, 6 - 7 होणार आहे का, नाही. सो इथे किती येणार आहे 16, सो 16 - 7 इज 9. इथे किती आलं आहे 1, 1 - 4 होणार आहे का, नाही. सो इथे 9मधनं आपण इकडे बॉरो करायचा, सो इथे 8 होईल आणि इथे 11 होईल. सो 11 - 4 इज 7. आता 8 - 5 होईल का,
होईल. सो इथनं काही बॉरो करायची गरज नाही. सो 8 - 5 इज 3. 4 - 0 इज 4. 0मधनं 2 जाईल का? नाही जाणार. सो इथे 0च्या ऐवजी काय येणार आहे? 10 येणार आहे आणि इथे 7च्या ऐवजी 6 येणार आहे. सो 10 - 2 इज 8, 6 - 2 इज 4 अँड 3 - 2 इज 1. आता हे आपल्याला काय मिळालं आहे? नंबर ऑफ चिल्ड्रन. किती आहे नंबर ऑफ चिल्ड्रन? 14,84,379. सो देअरफॉर आन्सरमध्ये खाली लिहून घ्या, नंबर ऑफ चिल्ड्रन इन द सिटी इज किती आलेलं आहे? 14,84,379. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. द मॅनेजमेंट ऑफ ए सर्टन फॅक्टरी हॅड 25,40,600 रुपीज इन द लेबर वेलफेअर फंड. फ्रॉम दिस फंड 12,37,865 rupees were used for medical expenses and 8,42,370 rupees were spent on the education of the workers' children, and the remaining was put aside for a canteen. How much money was put aside for the canteen? प्रश्न कळाला का तुम्हाला? नीट एकदा रीड करा. मॅनेजमेंटच्या फंडमध्ये किती पैसे आहेत त्यांच्या वेलफेअर फंडमध्ये? 25,40,600. त्याच्यातले काय त्यांनी यूज केले आणि कुठे कुठे यूज केले त्यांनी ते दिले. मेडिकल एक्सपेन्सेसला त्यांनी एवढे यूज केले आणि चिल्ड्रन्स म्हणजे एज्युकेशन करता त्यांनी एवढे यूज केले आणि बाकीचे त्यांनी कशाकरता ठेवले आहेत? कॅन्टीन करता. ते किती ठेवलेत कॅन्टीन करता ते आपल्याला काढायचं. त्याच्याकरता आपल्याला आधी काय करायला लागेल? हे जे त्यांनी एक्सपेन्सेस केले, जो खर्च केला आहे त्याची आधी आपल्याला ॲडिशन करायला लागेल आणि मग टोटल फंडमधनं ही ॲडिशन मायनस करायला लागेल. म्हणजे आपल्याला कळेल की किती पैसे उरले आहेत कॅन्टीन करता. सो इथे लिहून घ्या आधी ॲडिशन. आधी आपण करूया 12,37,865. हे काय आहे? मेडिकल एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर प्लस काय आहे? 8,42,317 एज्युकेशन फंड आपण असं लिहूयात. ठीक आहे. आता हे पहिले ॲडिशन करून घेऊयात. सो 7 + 5 इज 12, 6 + 1 इज 7 + 1 इज 8, 8 + 3 इज 11. इथे कॅरी ओव्हरला किती जाणार आहे? 1. 7 + 1 इज 8, 8 + 2 इज 10. अगेन कॅरी ओव्हरला 1. 3 + 4 इज 7 + 1 इज 8, 8 + 2 इज 10. कॅरी ओव्हरला परत 1 गेला आणि 1 + 1 इज 2. सो ही आपली कशाची ॲडिशन आली? हे कशाचं आलेलं आहे? हे जेवढे खर्च केला आहे, स्पेंड फॉर मेडिकल अँड, इथे लिहून घेऊ आपण, तुम्हाला कळेल. स्पेंड फॉर मेडिकल अँड एज्युकेशन ठीक आहे. आता टोटल फंडमधनं आपल्याला हे मायनस केलं म्हणजे कळेल की किती पैसे उरत आहेत कॅन्टीन करता. सो इथे लिहून घेऊ आपण टोटल. आधी आपण लिहून घेऊ 25,40,600 मायनस किती आहे? 20,80,182. तर हे काय आहे? लेबर वेलफेअर फंड आहे, म्हणजे टोटल फंड आहे. लिहून घेऊ आपण टोटल फंड. आणि त्याच्यानंतर हे काय आहे? मेडिकल अँड एज्युकेशन एक्सपेन्सेस. मेडिकल अँड एज्युकेशन. तुम्ही जर बुकमध्ये लिहित असाल तुमच्या नोटबुकमध्ये तर हे नीट सुटसुटीत तुम्ही व्यवस्थित लिहा. इथे वर्कबुकमध्ये जागा कमी आहे म्हणून मला हे असं लिहावं लागत आहे. आता आपण सबट्रॅक्शन करूयात. आता इथे 0मधनं 2 जाईल का? नाही. सो 10 इथे 10 येणार. 10 - 2 इज 8. इथे किती येईल? इथे पण 0च आहे, म्हणजे इथनं 6मधनं आपण बॉरो करत आलेलो आहे. सो इथे किती येणार आहे? 9 येणार आहे. सो 9 - 8 इज 1. आणि 6च्या इथे किती येणार आहे? 5 येणार आहे. सो 5 - 1 इज 4. आता इथे 0 करता काही बॉरो करायला लागणार आहे का? नाही, कारण खाली पण 0च आहे. 0 - 0 इज 0. इथे परत 4मधनं 8 जाणार आहे का? नाही. सो इथनं एक बॉरो करायचा आहे आणि इथे 4 येईल. सो 14 - 8 इज 6. 4 - 0 इज 4 अँड 2 - 2 इज 0. सो किती राहिलेत पैसे बघूयात? 4,60,418. मग हे कशाकरता राहिलेत?
केप्ट असाइड फॉर, हे मी खाली लिहून घेते, तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या व्यवस्थित. साइड फॉर कशाकरता ठेवलेत आहेत ते, कॅन्टीन करता. सो देअरफॉर आन्सरमध्ये काय येणार आहे इथे, ₹4,60,418 पुट aside for the canteen. लास्ट प्रॉब्लेम बघूयात आपला या लेसनचा. फॉर अ 3-day cricket match 13,608 tickets were sold on the first day and 8,955 on the second day. If altogether 36,563 tickets were sold in 3 days, how many were sold on the third day? म्हणजे बघा इथे पहिल्या दिवशी क्रिकेटच्या मॅच करता एवढे तिकीटं विकले गेले, दुसऱ्या दिवशी एवढे विकले गेले आणि तिसऱ्या दिवशी दिलेलं नाही आहे, टोटल दिलेले आहेत. 3 दिवसात टोटल किती विकले गेलेत एवढे दिलेले आहेत. म्हणजे थर्ड डेला कसे फाईंड करायचे आपण, आधी या दोघांची ॲडिशन करायला लागेल आणि मग ह्याच्यातनं या दोघांची ॲडिशन मायनस करायला लागेल, म्हणजे आपल्याला थर्ड डेचं कॅल्क्युलेशन मिळेल. सो हे पहिले ॲडिशन करून घेऊ आपण. कशाची ॲडिशन करायची, 13,608 प्लस 8,955. हे कुठले तिकीट्स आहेत, सोल्ड ऑन फर्स्ट डे, तिकीट्स सोल्ड ऑन फर्स्ट डे. आणि हे कुठले आहेत, तिकीट सोल्ड ऑन सेकंड डे. ठीक आहे, याची ॲडिशन करून घेऊ. 8 + 5 = 13, इथे 1 आला कॅरी ओव्हरला, 5 + 1 = 6, 9 + 6 = 15, कॅरी ओव्हरला 1, 8 + 3 = 11, + 1 = 12, अगेन 1, 1 + 1 = 2. सो बघा दोन्ही दिवसात मिळून किती तिकीटं सोल्ड झाले, 22,563. सो इथे लिहून घेऊ आपण, तिकीट्स सोल्ड ऑन कुठल्या डेजला, फर्स्ट अँड सेकंड डे. ठीक आहे, आता थर्ड डेला कसे फाईंड करायचे, टोटल तिकीट्समधनं 36,000मधनं हे मायनस करायचे. सो हे करून घेऊ आधी. 36,000 किती आहेत ते, 563. हे काय आहेत, तिकीट सोल्ड ऑन 3 days, इन 3 days, सोल्ड इन 3 days. हे थर्ड डेचं नाही आहे, हे इन 3 days आहे. मायनस 22,563. हे किती विकले गेले आहेत, तिकीट सोल्ड इन 2 days, सोल्ड इन 2 days. सो याची सबट्रॅक्शन करून घेऊ. 3 - 3 = 0, 6 - 6 = 0, 5 - 5 = 0, 6 - 2 = 4 and 3 - 2 = 1. म्हणजे तिसऱ्या दिवशी किती विकले गेले आहेत, 14,000. सो इथे लिहून घेऊयात आपण, तिकीट्स सोल्ड ऑन थर्ड डे. सो आन्सरमध्ये फायनल आपण आन्सर काय लिहिणार आहे, 14,000 tickets sold on the third day. ठीक आहे, इथे आपल्याला आपला लेसन 3 संपलेला आहे. तुम्हाला कळलं नसेल ॲडिशन सबट्रॅक्शन, तसं सोपं आहे, तुम्ही 4th स्टँडर्डमध्ये पण केलेलं आहे. सो थोडंसं इथे आपल्याला फक्त डिजिट जास्त आहेत आपले. 4th स्टँडर्डमध्ये तुम्ही आय थिंक 4 डिजिट्सपर्यंत केलेली होती सबट्रॅक्शन आणि ॲडिशन, इथे थोडे जास्त आहे, 6 डिजिटपर्यंत आहे. तो ह्याची थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हे जास्त समजेल. वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. त्याशिवाय हे जोपर्यंत रोज तुम्ही हे सोडवत नाही प्रॉब्लेम, तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यात हे सोपं जाणार नाही. सो रोज वेगवेगळे वर्ड प्रॉब्लेम किंवा हेच वर्ड प्रॉब्लेम तुम्ही न बघता एकदा सोडवा, एकदा बघून सोडवा, एकदा न बघता सोडवा, की तुमचा आन्सर बरोबर येतं आहे का. ठीक आहे, तर इथे आपला 3rd लेसन संपलेला आहे. 4th लेसनचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.